नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न, हसताय ना? हसायलाच पाहिजे मंडळी, कारण पुन्हा एकदा घेऊन आलो तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या. तर मंडळी, आमच्या विनंतीला मान देऊन कालच्या भागामध्ये महाराष्ट्राचे हे 3 लाडके नेते तुकरटवाडीमध्ये आले होते. त्यांना मी विनंती केली होती की तुम्ही उद्याच्या भागात सुद्धा आमच्या बरोबर राहा. त्यांचं सगळ्यांचं पुन्हा एकदा आपण मनापासून स्वागत करूया. सर, कुठलाही माणूस मोठा होतो तो स्ट्रगलमुळे, स्ट्रगल शिवाय तो मोठा होऊ शकत नाही. तर तुमच्या तरुणपणीच्या या राजकारणातल्या प्रवासातल्या स्ट्रगलचा एखादा किस्सा आठवतोय का, की जो मागे वळल्यानंतर पुन्हा पुन्हा लढण्याची प्रेरणा देतो? राजकारणात आल्यानंतर 84 पर्यंत मी फक्त शिवसैनिक होतो. 84ला शाखा प्रमुख, वर्षभरात नगरसेवक, लगेच BST चेअरमन, लगेच आमदार आणि मग मंत्री, मुख्यमंत्री असे प्रवास झाला. स्ट्रगलचा जो पिरियड आहे हा आत्ताच आहे. अच्छा. एवढ्या वर्षानंतर, म्हणजे 32-33 वर्षानंतर पहिल्यांदाच मी लोकप्रतिनिधी नाही आहे. सलग 33 वर्ष लोकप्रतिनिधी ही सगळी पदं मला मिळाली. मी काम केल्यानंतर, विकास केल्यानंतर कोकणात लढवत असलेली 7वी विधानसभेची निवडणूक मात्र माझा पराभव झाला. हा खरा म्हणजे माझा बॅड पॅच पिरियड आहे अशी माझी समज आहे. तरी मी कोकणी माणसावर, मतदानावर नाराज नाही. हा माझ्या नशिबाचा भाग समजतो. पण माझं नेहमीच म्हणणं असतं की ईश्वर जेव्हा आपल्याला सुख देतो तेव्हा असंही आपल्या नशिबी असणार. पण त्याच वेळेला मी ईश्वराला जेव्हा प्रार्थना करतो, म्हणतो संकट मला जरूर दे, पण संकटातून बाहेर पडण्याची मला ताकद दे. आणि जनतेच्या मनातले काही प्रश्न मी विचारणार आहे. थोडेसे खुसखुशीत आहेत, ते मी तुम्हाला बॅक टू बॅक विचारणार आहे. त्यावरची तुमची प्रतिक्रिया आणि तुमचं उत्तर मला घ्यायचं आहे. राणे साहेबांना मला पहिल्यांदा आता हा प्रश्न विचारायचा आहे की खालीलपैकी काय आवडतं? उद्धव ठाकरे यांची छायाचित्र का राज ठाकरे यांची व्यंगचित्र? मला व्यंगचित्र मुळातच आवडतात. कोणत्या व्यक्तीचा मुद्दा सोडा, पण माननीय बाळासाहेब ठाकरे हे व्यंगचित्रकार होते. आणि म्हणून तेव्हापासून व्यंगचित्राची आवड ती आजही कायम आहे. म्हणून व्यंगचित्राला माझी पसंती आहे. वा. पुढचा प्रश्न सर छोटासा आहे, तो विचारतो. कोणता बंगला जास्त घरगुती वाटायचा? 10 जनपद की मातोश्री? तेव्हा मातोश्री, आता आता आठवले सर, तुमच्याकडे येणार आहे. तुमच्यासाठी सुद्धा जनतेनं काही प्रश्न पाठवलेत माझ्याकडे. छोटे छोटे आहेत, गमतीदार आहेत, ते मला तुम्हाला विचारायचं आहे. माझ्याकडे येण्यापूर्वी आता फार वेळ झालेला आहे. त्यामुळं साबळेजी, चला हवा येऊ द्या. साबळेजी, चला हवा येऊ द्या, मला थोडं लवकर जाऊ द्या. नाही सर, आमचं तुमच्यावरती खूप प्रेम आहे. तुमची हवा येऊ द्या, लवकर मला जाऊ द्या, भूक लागलेली आहे, थोडं तरी खाऊ द्या. तुम्ही 2-3 वेळा उल्लेख केला की राणे साहेबांची आणि तुमची एक वेगळी मैत्री आहे, जरी पक्षातले मतभेद सोडले तरी. पण साहेबांचा जेव्हा पराभव झाला होता, आता हारजीत तर इलेक्शन म्हटल्यावर होतेच, तेव्हा तुम्ही एक कविता केली होती, हे खरं आहे? नाही ना, मी म्हणजे आता नारायण राणेंचा जरी मित्र असलो तरी त्यांचा व्यक्तिगत मित्र आहे मी. परंतु पॉलिटिकली मी शिवसेनेचा मित्र मी होतो. कारण बाळासाहेब ठाकरे यांनी शिवशक्ती, भीमशक्ती एकत्र आली पाहिजे ही भूमिका माझ्यासमोर मांडली होती. त्यावेळेला राणे साहेब त्या ठिकाणी उभे राहिले होते. माझी इच्छा अशी होती की राणे साहेबांनी त्यांना नाही उभं राहायला पाहिजे होतं. आणि म्हणून मी असं म्हणालो होतो की कोई माने या ना माने, कोई माने या ना माने, ये चुनाव में हारने वाले हे नारायण राणे. सर, तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? हां, अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? आता ओळखीचं मॅरेज आहे, पण ते ओळखीचं मॅरेज हे वेगळं आहे. मग वहिनींवर सर एखादी केलेली कविता आवडेल का तुम्हाला आम्हाला सांगायला? वहिनींवर एखादी कविता तुम्ही केलीच असेल तर तीही आम्हाला ऐकायला आवडेल. नाही नाही, म्हणजे आता आतली कविता बाहेर कशी काय सांगायची? पुढचा प्रश्न सर तुम्हाला विचारतो मी. लोकांचं असं मत आहे की लोकसभेत अध्यक्ष तुम्हाला बऱ्याच वेळेला बोलू देत नाहीत. घरी काय अनुभव आहे?
नाही तर घरी बोलून ते देण्याचा काही विषय नाही. घरी मी बोलतच नाही जास्त. त्यामुळे ठीक आहे. तर म्हणजे तरी मला अनेक वेळेला आपण जर रेकॉर्ड काढलं तर सर्वात जास्त वेळेला प्रश्न विचारलेला खासदार, सर्वात जास्त वेळेला बोललेला खासदार म्हणून त्या ठिकाणी रेकॉर्डमध्ये माझं नाव आलेलं आहे. आणि ती मंत्रिपदाची एक आठवण तर माझी अशी आहे की मी चालत गेलो. म्हणजे मी हॉस्टेलमध्ये राहत होतो, सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये. आणि माझा मंत्रिपदासाठी नंबर लागल्यानंतर टॅक्सीतून गेलो आणि सगळं ट्रॅफिकचे जाम झालं होतं. कारण ट्रॅफिकचे जाम होणार होतं, कारण मी मंत्री होणार असल्यामुळे ट्रॅफिक जामच होणार होतं. आणि मग त्या ठिकाणी मी काहीतरी खाली बँडस्टँडपासून मी टॅक्सीतून उतरलो. आणि आता मी असा विचार केला की आता मी उशीर झालो की माझं मंत्रिपद जातंय. त्यामुळं मी बोललो आता टॅक्सी काही पुढं तर जात नाही आहे. आणि मी टॅक्सीतून उतरलो आणि मग आम्ही चालत या ठिकाणी पोचलो. मी वेळेत तिथं पोचलो. पण माझा शपथविधी होत असताना माझ्याकडे पेन येणार नव्हती. अच्छा. मग मला आठवतंय की मी शरद पवारांच्या खिशातली पेन घेतली वा. आणि त्या पेननी मी सही केली. ती पेन मी अजून त्यांना परत दिली नाही. मग ते पेन परत करण्यासाठी म्हणून बारामतीत जाल का? नाही, बारामतीत जाण्याचा काही प्रश्नच येत नाही आहे. सध्या मी दिल्लीमध्ये गेलेलो आहे. बारामती विषय नाही आहे. वापर करायचा आहे, परत जायचं द्यायचं नाहीये. मंत्री म्हणून वापर करायचा ते. लकी पेन आहे ते. हा, त्या पेन. नाही, आता एवढंच मी सांगतो की आता म्हणजे राजकारणामध्ये का आम्ही आलेलो आहोत, तर चला येऊ द्या थोडी हवा. चला येऊ द्या थोडी हवा, इतिहास घडवायचा आहे आम्हाला नवा. वा वा वा. चला येऊ द्या थोडी हवा, इतिहास घडवायचा आहे आम्हाला नवा. महाराष्ट्राच्या विकासाचा महायुतीकडेच आहे दवा. वा. महाराष्ट्राच्या विकासाचा महायुतीकडेच आहे दवा. महायुतीत आठवले असतील ना मंत्री? दवा म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाचा महायुतीकडेच आहे दवा. आणि विकासाच्या दिशेनं भरधाव जाणारा महाराष्ट्र आम्हाला हवा. वा वा. काम आम्हाला करायचं आहे. आणि आता असेच काही खुसखुशीत प्रश्न आहेत नितीन सरदेसाई सरांसाठी, जे जनतेनं आम्हाला दिलेले आहेत. आपण टी व्हीवरती नेहमीच पाहतो की राजकीय मंचावरती भाषणांमध्ये बऱ्याच गमती सुद्धा घडत असतात. तसं राज ठाकरे साहेबांनी एकदा आठवले साहेबांची नक्कल केली होती आणि त्यानंतर आठवले साहेबांनी राज ठाकरे यांची नक्कल केली होती. दोघांपैकी कोणाची तुम्हाला नक्कल जास्त आवडली? मला वाटतं राजसाहेबांनी आत्तापर्यंत बऱ्याच जणांची नक्कल केलेली आहे आणि त्यांच्याकडे ती एक कला आहे. म्हणजे ते पटकन, म्हणजे त्यासाठी कोणी मोठा नेता किंवा असं लागत नाही, सहज. सर मी उत्तर देऊ शकेन. अरे वा, द्या ना सर प्लीज. नक्कल राजनी करावी, कविता आठवलेने करावेत. आणि मी एवढं सांगतो की मला असल्यामुळे अक्कल मी कोणाचीच करत नाही नक्कल. मी मराठी, झी मराठी.